हॅलो फ्रेंड्स, चला तर आज बनवूया एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी जी जुन्या काळचे लोक खूप आवडीने खात होते. कदाचित आजच्या जनरेशनला ही रेसिपी माहीत पण नसेल. ही रेसिपी मी मेथीची भाजी आणि बाजरीच्या पिठापासून बनवणार आहे. त्याचं नाव आहे भाजी फळ. सुरुवातीला मी एक मेथीची भाजीची गड्डी आणली आणि ती निवडून घेतली. आणि स्वच्छ असं निवडून झाल्यानंतर मी ह्या रेसिपीसाठी एक वाटण बनवलं. त्यासाठी मी एक लसणाच्या 5-6 पाकळ्या भाजलेले शेंगदाणे, देन हिरवी मिरची, जिरे हे मिक्सरमध्ये टाकून एक छानसं वाटण बनवून घेतलं, जे की तुम्हाला ते आता व्हिडिओमध्ये दिसेलच. नंतर मी कढाईमध्ये तेल, मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण टाकलं आणि धुतलेली भाजी टाकून थोडी मऊसर शिजून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये वाटण ॲड केलं आणि चवीनुसार मीठ टाकलं, पाणी पण टाकले. नंतर मी ताटलीमध्ये 1.5 वाटी बाजरीचं पीठ, थोडं मीठ आणि पाणी घालून थोडा असं जाडसर गोळा बनवून घेतला आणि हा गोळा बनून पीठ बनवून झाल्यानंतर त्याला छोट्या वाटीचा शेप दिला. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. नंतर मी हे सगळं उकळी आलेल्या भाजीमध्ये हे सगळं टाकून छानपैकी शिजवून घेतलं. थोड्या वेळाने चेक करून बघितलं आणि मऊसर अशी जी शिजलेली आपली फळभाजी म्हणू शकता किंवा भाजी फळ रेडी